लातूरमध्ये भाजप उमेदवाराच्या पतीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। शिवकुमार मालू असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। एवढंच नाही तर मारहाणीनंतर हल्लेखोरांनी अंगावर उकळता चहा टाकल्याचा आरोपही शिवकुमार मालू यांनी केलेला आहे। सध्या त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिवकुमार मालू यांच्या पत्नी शीतल मालू या प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपतर्फे लढतायत। प्रचार करू नको, घरी बस, व्यवसायामध्ये लक्ष घाल अशी धमकी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप मालू यांनी केलेला आहे। लातूरमध्ये महानगरपालिकेसाठीचं मतदान 19 तारखेला होणार आहे, म्हणजे उद्याचाच तो दिवस आहे आणि त्यासाठी म्हणून प्रचार खरं तर कालच संपलेला आहे 5:30 वाजता आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। शिवकुमार मालू यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर येत आहे। त्यांच्या अंगावरती उकळता चहा देखील फेकलाय। निशांत भद्रेश्वर आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। निशांत, काय आहे हे सगळं प्रकरण आणि आता मालू यांनी या संदर्भात कोणाची नावं घेऊन काही तक्रार दाखल केली आहे का? प्राजक्ता, प्रभाग क्रमांक 16 मधील शीतल शिवकुमार मालू या भाजपाच्या उमेदवार आहेत। त्यांचे पती शिवकुमार मालू हे आपल्या कार्यालयासमोर बसले असता काँग्रेसचे काही कार्यकर्ते आले। त्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली। तुम्ही प्रचार का करता? शेवटचा एक दिवस राहिला, तुम्ही प्रचार करू नका, तुमचा व्यवसाय सांभाळा, राजकारण करू नका असं म्हणत त्यांना दमदाटी केली, त्यांना मारहाणी केली। आणि त्याच वेळेस बाजूला एक जे हॉटेल आहे तिथे जे चहा होता, उकळता चहा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर हे कार्यकर्ते निघून गेले। शिवकुमार मालू यांना लातूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लातूरचे पालकमंत्री आणि भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर हे आता शिवकुमार मालू यांना भेटण्यासाठी सरकारी दवाखान्यात येत आहेत। पोलिसांकडे आता एक तक्रार दाखल होतीये, त्यामध्ये कोण कार्यकर्ते होती त्यांची नावे येणारच आहेत। प्राजक्ता, निशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।